सहकारी, त्यामध्ये आंबेगाव तालुक्याचे जवळजवळ सगळेच, दादा एकही माणूस आंबेगाव तालुक्यामध्ये पाठीमागं राहिला नाही, सगळ्यांनी मला त्यामध्ये मोठी साथ दिली. माझ्या गावातले सरपंच आणि सगळी ग्रामपंचायत या ठिकाणी उपस्थित आहे, माझं अख्खं गाव या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि किरणताई वळसे पाटील असतील, करण कोकणे असतील, ही सगळी मंडळी आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. आपल्याला उत्सुकता असेल, राजकारण बदललं आहे, राजकारणाची समीकरणं बदलली. आपल्याला सगळ्यांना माझा इतिहास माहिती आहे, माझी पार्श्वभूमी माहिती आहे, पण मी आवर्जून सांगू इच्छितो, मी तसं काय हाडाचा राजकारणी नाही आहे. राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना माझ्या घरात कोणी साधा ग्रामपंचायत सदस्यही कोणी नव्हतं, मला कुठलीच पार्श्वभूमी नाही आहे. ह्या आंबेगाव तालुक्यातल्या आणि शिरूर लोकसभेतल्या जनतेनं, मायबाप जनतेनं मला आधार दिला, मला आशीर्वाद दिले. आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील आणि आम्ही दोघांनी मिळून ह्या तालुक्यामध्ये काही प्रकल्प चालू केले, त्यामध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल. तिथून खऱ्या अर्थानं माझी राजकीय राजकीय कार्याला सुरुवात झाली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारखान्याचं काम करत असताना आम्ही दोघांनी, कारखाना म्हणजे आपलं कुठंतरी सर्वस्व आहे, ह्या तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीतरी चांगला प्रकल्प व्हावा म्हणून आम्ही मेहनत घेतली. 5 वर्ष मी सुरुवातीचे 5 वर्ष कारखान्याचं चेअरमन राहील. नंतर मतभेद झाले, राजकारणात मतभेद, महत्त्वाकांक्षा या सगळ्या गोष्टी येतातच. दुर्दैवानं मला दूर व्हावं लागलं, पण दूर होत असताना सुद्धा म्हणजे कधी वैयक्तिक द्वेष कधी मी दिलीपराव असतील किंवा तालुक्यातल्या कुठल्या कार्यकर्त्याच्याबद्दल मनात आणला नाही. कारखान्याच्या बाबतीत तर मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, अजूनही मी माझा हा स्वतःचाच कारखाना समजतो. कारखान्याच्या विरोधामध्ये कधीही कुठल्या प्रकारची कारवाई केली किंवा काही कृत्य केलं असं मला आठवत नाही. जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा कारखान्याला मी मानसिक माझ्या बाजूने सहकार्य करण्याची भूमिका केलेली आहे. शेवटी राजकारणामध्ये महत्त्वाकांक्षा वाढतात. समाजामध्ये वावरत असताना लोकांचा संपर्क वाढतो. लोकांनी आग्रह केला, सांगितलं की तुम्ही लोकसभेला उभं राहावं, विधानसभेला दिलीपराव आहेत. शिवसेना पक्षानं अचानक मला निमंत्रण दिलं आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी. त्यांनी मला बोलवून घेतलं. मातो